नमस्कार. आताची अत्यंत महत्त्वाची बातमी निघून येत आहे. अखेर खाते वाटप जाहीर. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर जाणून घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालेलं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोजच टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विमान खात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले. अपेक्षेप्रमाणे गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेले सर्वच खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थ मंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे. नितेश राणे, धनंजय मुंडे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आंबेडकर, जयकुमार गोरे यांना कोणती मंत्रालय मिळणार याकडे राज्याचं लक्ष वेधलेलं आहे. आता आपण समोर संपूर्ण कॅबिनेट मंत्री आहेत यांची आता यादी बघणार आहोत. पॉईंट नंबर 1, चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2, राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण, गोदावरी व कृष्णा खोरे विकास. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण. पॉईंट नंबर 4, चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज मंत्री. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5, गिरीश महाजन यांना जलसंधारण, विदर्भ, तापी, कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन. पॉईंट नंबर 6, गुलाबराव पाटील त्यांना पाणी पुरवठा. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 7, गणेश नाईक यांना वन. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 8, दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 9, संजय राठोड यांना माती व पाणी परीक्षण. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 10, धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण. पॉईंट नंबर 11, मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 12, उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 13, जयकुमार रावल यांना विपणन प्रोटोकॉल. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 14, पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल व पशुसंवर्धन. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 15, अतुल सावे यांना ओबीसी विकास, दुग्ध विकास मंत्रालय, ऊर्जा, नूतनीकरण. पॉईंट नंबर 16, अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 17, शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय. पॉईंट नंबर 18, आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 19, दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय. पॉईंट नंबर 20, अदिती तटकरे यांना महिला व बाल विकास. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 21, शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम. पॉईंट नंबर 22, माणिकराव कोकाटे यांना कृषी. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 23, जयकुमार गोरे यांना ग्रामविकास, पंचायत राज. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 24, नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 25, संजय सावकारे यांना कापड. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 26, संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 27, प्रताप सरनाईक यांना वाहतूक. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 28, भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 29, मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन. पॉईंट नंबर 30 बघा, नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 31, आकाश फुंडकर यांना कामगार. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 32, बाबासाहेब पाटील यांना सहकार. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 33, प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण. आपण आता राज्यमंत्री बघूया. पॉईंट नंबर 34, माधुरी मिसाळ यांना
सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण. पॉईंट नंबर 35 आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय. पॉईंट नंबर 36 मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब व कल्याण पाणी पुरवठा. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 37 इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन. पॉईंट नंबर 38 योगेश कदम यांना गृहराज्य शहर. पॉईंट नंबर 39 पंकज भोयर यांना गृहनिर्माण. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खाते वाटप जाहीर झालं हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. कुणाला कोणकोणती खाते मिळाली हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.